चला, छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस पाटील भरतीची तुमची जाहिरात आलेली आहे. तुमचं वेळापत्रक आलेलं आहे. सविस्तर तुम्ही पाहू शकता. इकडे बघा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर, 13 ऑगस्ट 2026 पोलीस पाटील भरती तुमची जाहिरात, वेळापत्रक आलेलं आहे. सविस्तर संपूर्ण माहिती बघूया. बघा, ज्या अर्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम आखून भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सर्व उपविभाग अधिकारी यांना निर्देशित केले आहे. यानुसार सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत बिंदू नामावली माननीय उपविभागीय आयुक्त कार्यालय मार्फत पडताळणी केली जाईल असल्याचं कार्यालयात कळविलं आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील प्रमाणे तालुकानिहाय पोलीस पाटील रिक्त पदे आहेत आणि तुमची पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता छत्रपती संभाजीनगरच नाही तर संपूर्ण जिल्ह्याची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही जर माहिती पाहिली तर तुमचा जिल्हा उपविभाग किती आहे तर बघा, लक्षात ठेवा, छत्रपती संभाजी इथं जिल्हा दिलेला आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. ओके, इथं तुमचा उपविभाग आहे. उपविभाग बघ, सिल्लोड हा एक उपविभाग आहे. या सिल्लोडमध्ये 2 तालुके, कुठला, एक सिल्लोड आणि सोयगाव. एकूण मंजूर पद नाही पाहिजे, कार्यरत पद नाही पाहिजे, तर हे पद पाहिजे, रिक्त पद. ठीक आहे. मग सिल्लोड तालुक्यामध्ये टोटल 50 रिक्त पद आहेत, म्हणजे 50 पोलीस पाटील भरती गावाची रिक्त जागा आहेत. सोयगाव मध्ये 33 त्या ठिकाणी पोलीस पाटीलच्या जागा रिक्त आहेत. म्हणजे एकंदरीत एकूण सिल्लोड या उपविभागामध्ये, सिल्लोड उपविभागात 2 तालुके येतात, एक सिल्लोड आणि सोयगाव. टोटल जागा किती आहेत तर 83 पोलीस पाटलाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर हा उपविभाग आहे, याच्यामध्ये एकच तालुका येतो छत्रपती संभाजीनगर, आणि टोटल 80 पोलीस पाटील भरती रिक्त जागा आहेत. एवढ्या पोलीस पाटील भरतीची काही तुमची जाहिरात येणार आहे. पुढं पैठण आणि फुलंब्री हा उपविभाग आहे. या पैठण आणि फुलंब्री उपविभागामध्ये 2 तालुके आहेत, एक म्हणजे पैठण तालुका आणि दुसरा फुलंब्री तालुका. पैठणमध्ये किती जागांची पोलीस पाटील भरती होणार आहे तर पैठणमध्ये 76 पोलीस पाटील भरतीची पदाची भरती होणार आहे. त्याच्यानंतर फुलंब्रीमध्ये किती पोलीस पाटील भरती होणार आहे तर 31 पोलीस पाटील गावाची भरती होणार आहे. टोटल पैठण आणि फुलंब्री मिळून जर विचार केला तर 107 पोलीस पाटील भरती केली जाणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, तुमचं गावणे आरक्षण आजपासून जाहीर होणं सुरुवात झालेली आहे. तुम्ही त्या ठिकाणी तालुका असेल तर तुमचा जो उपविभाग आहे, समजा आता तुम्ही पैठणचे असता, पैठण किंवा फुलंब्री, तर तुमच्या त्या ठिकाणी SDM ऑफिसला जा, उपविभागीय कार्यालयात, तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते. PDF तुमच्याकडे आली असेल तर आपला नंबर देतोय, त्या नंबरला तुम्ही ती PDF सुद्धा शेअर करून द्या. आता पुढचा कन्नड आणि वैजापूर हा उपविभाग आहे. तत्पूर्वी आपण जालना जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि बीड जिल्हा पोलीस पाटील भरती घेतलेली आहे, आणि तिथं सगळ्यात जास्त आपल्या बॅचचे पोलीस पाटील हे आज घडीला रुजू आहेत आणि 15,000 रुपये पोलीस पाटीलला वेतन आहे ते घेत आहेत. तुम्हाला सुद्धा जर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पोलीस पाटील व्हायचं असेल तर आपला नंबर दिले, त्या नंबरला व्हॉट्सअप करा. नंबर काय आहे, नंबर आहे 95 52 62 95 63. हा जो नंबर दिलाय गोविंद नवल सर नावाने किंवा श्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करून ठेवा. 95 52 62 95 63 शेवटीचं 3 आहे. ठीक आहे, इकडे देतो. हा, या नंबरला संपर्क करा. आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, त्याची तुम्हाला लिंक देतो, ऍप डाउनलोड करून घ्या. फीस किती आहे तर तुमची फीस आहे 990 रुपये. किती आहे, 990 रुपये. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुमची 80 मार्काची लेखी परीक्षा प्लस 20 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू, असं टोटल 100 मार्कातून तुमचं सिलेक्शन होणार आहे. तोपर्यंत ही आपली बॅच असणार आहे. पात्रता काय यासाठी तर तुम्ही 10वी पास पाहिजे, तुमचं वय वर्ष 25 ते 45 मध्ये पाहिजे, आणि ज्या गावात पोलीस पाटील भरती निघाली त्या गावचे तुम्ही रहिवासी पाहिजे. बस एवढीच पात्रता आहे. झालं, संपलं, तुम्ही पोलीस पाटील होऊ शकतात. आपले बॅच जॉईन करा. आता कुठला तालुका आहे जर पाहिलं असेल, कन्नड, इथे दिले कन्नड. ओके, बघा, कन्नड हा उपविभाग आहे. याच्यामध्ये कन्नड आणि खुलताबाद हे 2 तालुके येतात कन्नड उपविभागामध्ये. तर कन्नडमध्ये किती जागा निघणार आहेत तर कन्नडमध्ये 102 जागा आहेत. 102 गावांची पोलीस पाटील भरती केली जाणार आहे कन्नडमध्ये. खुलताबादमध्ये किती तर खुलताबादमध्ये 24 गावची पोलीस पाटील भरती केली जाणार आहे. मग कन्नड या उपविभागामध्ये 126 पोलीस पाटील भरती असणार आहे. त्याच्यासोबत वैजापूर हा एक उपविभाग आहे, वैजापूर.
वैजापूरमध्ये वैजापूर तालुका आणि गंगापूर तालुका असे 2 तालुके येतात. तर वैजापूरमध्ये 101 गावची पोलीस पाटील भरती राबवली जाणार आहे. त्यासोबत गंगापूरमध्ये 94 गावची पोलीस पाटील भरती राबवली जाणार आहे. टोटल वैजापूर उपविभागामध्ये 195 पोलीस पाटील भरती आणि टोटल संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं असेल तर 591 पदं हे रिक्त आहेत. किती आहेत? 591 पदं. आणि या 591 पदाची जाहिरात येणार आहे. त्याच्यामुळे तुमचं वेळापत्रक आलेलं आहे. तुमचं वेळापत्रक सुद्धा समोर त्यांनी दिलंय. बघूया वेळापत्रकामध्ये काय दिलेलं आहे. बघा, करावयाची कारवाई दिलेली आहे. आता दिनांक आजपासूनच दिलेले आहे त्यांनी. आज 17 ऑगस्ट पासून ते 24 ऑगस्ट 2026 पर्यंत गावनिहाय, प्रवरनिहाय लोकसंख्या निश्चित करणं असं दिलेलं आहे. त्यानंतर 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत गावनिहाय आरक्षण निश्चित करून प्रसिद्ध करणं आहे. आता एखादं गाव आहे ज्या गावचं जागा पोलीस पाटीलसाठी कुठल्या कास्टला सुटलेली आहे ते जाहीर केलं जाणार आहे 27 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काही आक्षेप असेल तर 11 सप्टेंबर पर्यंत तुम्ही आक्षेप नोंदवू शकता. आणि 18 सप्टेंबर 2026 या दिवशी आक्षेप निकालीकडून गावनिहाय, प्रवर्गनिहाय आरक्षण तुमचं अंतिम केलं जाणार आहे. आणि मग तुमची जाहिरात निघली जाणार आहे. कारण जाहिरात एकदा सुरुवात झाली, जाहिरात तुमची निघली तर साधारणतः तुम्हाला जास्त दिवस मिळत नाहीत. तुम्ही जर पाहिलं असेल 20 ते 22 दिवसामध्ये तुमची एक्झाम होत असते. त्यामुळे लवकरात लवकर आज छत्रपती संभाजीनगरचे असतात तर आपली बॅच जॉईन करून घ्या. बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागणार आहे. हा आपला नंबर दिला, या नंबरला व्हॉट्सअप करून द्या. 95 52 62 95 63 गोविंद नवल सर नावाने किंवा त्या ठिकाणी स्त्री अकॅडमी नावाने हा नंबर सेव्ह करा. व्हॉट्सअपला हाय करा. सर छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटीलची मला बॅच जॉईन करायची. कोण बॅच जॉईन करू शकतं तर ज्याचं वय वर्ष हे 25 वर्ष ते 45 वर्ष मधामध्ये आहे असा कुठलाही व्यक्ती, ठीक आहे, महिला असेल पुरुष असेल, जॉईन करू शकतं. एज्युकेशन काय लागतं, 10वी पास असेल तर 10वी नापास चालत नाही आणि त्या गावचा रहिवासी पाहिजे. बस एवढे अटी आहेत. कागदपत्र काय लागणार आहे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आज छत्रपती संभाजीनगरचे असताल नसताल, तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर सर्वांना छत्रपती संभाजीनगरकरांना हा व्हिडिओ शेअर करून द्या. ठीक आहे, थांबतो. कोण आहे इथं जर खाली पाहिलं असेल बघा, विनय गौडा जीशी, भारतीय प्रशासकीय सेवा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर त्यांची सही आहे. अधिकृतपणे ही संपूर्ण PDF आहे. ठीक आहे, बघून घ्या. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. तिथं सुद्धा तुम्हाला सगळी माहिती मिळून जाते. ठीक आहे, थांबतो.